रविदास नामामध्ये आपलं स्वागत आहे. कर्म करा निष्काम भावे, फळाची इच्छा दूर ठेवा. रविदास म्हणती त्या जनासी मन शांती लाभे करी. रागद्वेष जाळून टाका, प्रेम भाव अंतरी जागवा. सुख दुःख समान मानता, जीवन सुंदर होई. स्वार्थासाठी कर्म नको, मानवतेचा मार्ग धरा. निष्काम सेवेच्या वाटेवर ईश्वर भेटे अंतरी. मनावर जो विजय मिळवी तोच खरा वीर ठरे. रविदासांचा हा संदेश जीवनाला दिशा दे. कर्मामध्ये भक्ती ठेवा, द्वेषाचा अंधार घालवा. समतेच्या या मार्गावर सत्याचा दीप उजळे. मित्रांनो, ह्या अभंगाचा थोडक्यात अर्थ असा आहे आणि दोह्याचा पण सुद्धा तुम्हाला दोहा ऐकावा लागेल. संत गुरु रविदास महाराज सांगतात की मनुष्याने राग द्वेष लोभ मोह म्हणजे स्वार्थ सोडून निष्काम भावनेने कर्म केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे. अपेक्षा रहित कर्म करणारा, फळाची आशा न करणारा मनुष्य सुख दुःखात स्थिर राहतो. जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रगती करतो आणि त्याचप्रमाणे त्याची घरामध्ये सुद्धा देखील प्रगती होते. हा गुरु रविदासांचा निष्काम कर्मचा, ज्यास आपण भगवद्गीतेमध्ये कर्मयोग म्हणतो, त्या कर्मयोगातला हा एक असा दोहा आहे रविदासांच्या शब्दामध्ये या ठिकाणी. राग द्वेष क्यू छांडी कर, निह कर्म करहु रे मित. सुख दुःख सब रही स्थिर रही, रविदास सदा मन जित. म्हणजे ज्याने मनाला जिंकलं, मनावर ताबा ठेवला, सुख दुःखाला समान मानलं आणि प्रामाणिकपणे कर्म केलं मित्रा, आणि कुणाचा द्वेष राग करायचा सोडून दिला तर परमेश्वर तुझ्या भेटीला स्वतः येईल, असं रविदास महाराज या दोह्याच्या माध्यमातून सांगतात. म्हणून खऱ्या अर्थाने आपली आध्यात्मिक प्रगती जर करायची असेल तर आपण तटस्थ भूमिकेने केली पाहिजे. मोह माया मिथ्याच्या बाहेर पडलं पाहिजे. धन्यवाद. जय रविदास.